मान्यवर सगळं असतं. आपण आपल्या सोयीनुसार, विचारानुसार सगळं ठरवत असतो. आता हेच बघा ना, ही साबुदाण्याची खिचडी उपवास चालू असल्यामुळे बऱ्याच घरांमध्ये ही खाल्ली जाते. पण 90% लोकांना ती कशापासून बनते, ती उपवासाला का चालते माहीतच नाहीये. पूर्वी त्यात जिरे, कोथिंबीर हे घालतात, हे मला आत्ताच समजलंय. मी ही घातले कारण ही उपवासाला खायची नव्हती म्हणून. आमच्याकडे अजूनही खात नाहीत. हे कोणी ठरवलं हे पण मला माहीत नाहीये. तर आता नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करायचा, उपवासाचे पदार्थ खात राहायचं. पण हे कोणी ठरवलंय? माणसानेच ना. मला नाही वाटत कोणत्या देवाने असं सांगितलं असेल. मुळात देवावर जे श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं. जिथे सहज तुमचा हात जोडला जातो ना, ती खरी श्रद्धा. बाकी आपण मान्यावर आहे. मला कोणाच्या भावना दुखायच्या नाहीयेत. पण स्वतःला त्रास करून घेऊन झेपत नसताना जबरदस्ती काही करायला जाऊ नका. छान आनंदाने, उत्साहाने आणि जबरदस्ती न उपवास करता भरल्या पोटी सगळं करा. देवापर्यंत नक्की पोहोचेल आणि स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना आनंद द्या आणि कोणासाठी जमलं तर थोडीफार सेवा देखील करा.